मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायतींचं 3 दिवस कामबंद आंदोलन। नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही राहणार कामकाज बंद। सरपंच हत्या प्रकरणात सीआयडी ॲक्शन मोडवर। फरार 4 आरोपींची खाती गोठवण्यासंदर्भात 13 बँकांना पत्र, तर वाल्मिक कराडशी संबंधित महिलेची आजही चौकशी। प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजप आमदार सुरेश धसांकडून दिलगिरी व्यक्त। प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता, धस यांची स्पष्टोक्ती। छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळ्यात कर्मचारी कंत्राटदाराचाही सहभाग। प्रमुख आरोपीकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत। 4 दिवसांची पोलीस कोठडी। ₹2000 नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड। 4 आरोपींना अटक। 2,67,000 रुपये जप्त। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटकेतील आरोपी नितीन सप्रेचा मुंबई पोलिसांवरती गंभीर आरोप। पोलिसांनी जबरदस्तीने जबाब नोंदवल्याचा कोर्टात दावा। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज। रेस्टॉरंट्स, पब पहाटे 5 पर्यंत खुले। लोकलच्या 3ही मार्गावरती विशेष फेऱ्या, बेस्टच्या अतिरिक्त बसेस आणि शहरभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। खासदार प्रियांका गांधींकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं कौतुक। वायनाड भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगत केलं स्वागत। उत्पादन घटल्यामुळे येत्या वर्षात चहा महागण्याची शक्यता। भारतीय चहा संघाचे अध्यक्ष यांनी चहा महागण्याचे संकेत दिले। महिलांना नोकरी दिली तर खबरदार, मान्यता रद्द करू। अफगाणिस्तानामध्ये तालिबानी सरकारचा आदेश। महिला अत्याचाराची अफगाणिस्तानामध्ये परिसीमा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।